आर.टी. ॲडमिशन 2025 आता पहिली यादी संपलेली आहे, तर सेकंड लिस्ट कधी लागणार अशाबद्दल संपूर्ण पालकवर्ग कमेंट्स करत आहे आणि सर्व पालकवर्ग विचारत आहे। आणि यामध्ये एक असं आहे की भरपूर पालकवर्गांनी असे सुद्धा कमेंट्स केलेले आहे की ॲडमिशन प्रोसेस संपलेली आहे, तरी सुद्धा जे ॲडमिशनचा जो डाटा आहे तो म्हणजे जे आकडे आहे हे वाढत आहे। जसे की यामध्ये आता सकाळी चेक केल्यानंतर इथे 755 ॲडमिशन होत्या सकाळी 10 वाजता, आता इथे 25 म्हणजे 24 ॲडमिशन सध्या प्लसमध्ये झालेले आहे। तर प्रोसेस संपलेली आहे तरीसुद्धा यामध्ये जे ॲडमिशन आहे हे कसं होत आहे, तर यामध्ये जर पॉझिटिव्ह विचार केला तर बघू शकता की 10 तारखेपर्यंत लास्ट डेट होती, म्हणजे जे पालकवर्ग आहेत त्यांना डॉक्युमेंट्स सबमिट करायचे होते 5 वाजेपर्यंत। तर ज्याही पालकवर्गाने डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे, डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर आर.टी. डिपार्टमेंटला विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन ऑनलाईनमध्ये कन्फर्म करायचे असतात, म्हणजे साईटवर अपलोड करायच्यात किंवा अपडेट करायचे असतात। ज्या स्कूलमध्ये त्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला असेल त्या स्कूलमधून तेवढे जे ॲडमिशन आहे ह्या फिक्स होऊन जाणार, म्हणजे ॲडमिशन झाली ही आपल्याला साईटवर दिसून पडणार आणि रिमेनिंग जे जागा राहणार त्या सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार। तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की 10 तारखेला विद्यार्थ्यांचे फॉर्म घेतले गेलेले असेल आणि त्यांच्या 1 ते 2 दिवस त्यांना ऑनलाईनमध्ये अपडेट करायला वेळ लागत आहे किंवा लागू शकतो, कारण ते व्हेरिफिकेशन करून सुद्धा जे ॲडमिशन आहे कन्फर्म करतात, त्यामुळे हा आकडा वाढत आहे अशा प्रकारे आपण अंदाज लावू शकतो। तर सेकंड लिस्ट कधी लागणार या संदर्भात सुद्धा भरपूर पालकवर्ग सध्या विचारत आहे। तर यामध्ये बघू शकता की साईटवर अजूनपर्यंत सेकंड लिस्टबद्दल आर.टी.ने कोणतेही डेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे की या तारखेला सेकंड लिस्ट लागणार आहे, कारण अजूनही त्यांची ॲडमिशनची प्रोसेस आहे हे सुरूच आहे। तर आता पालकवर्गांनी 1 ते 2 दिवस वाट बघावी लागेल, कारण आता नियर अबाउट इथे 67,000 ॲडमिशन झालेले आहे असं आपण म्हणू शकतो। तर त्या रिमेनिंग जागेमध्ये जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना चान्स मिळणार आहे आणि सेकंड लिस्टबद्दल अपडेट आली की ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।